त्यामध्ये गाईज हेल्पिंग वर्ब्स होते. अमेजार होतं, वॉजवर होतं, विल बी होतं. पण हा एक असा फॉर्म्युला आहे पहा, ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्बच नाहीये. अमेजार नाहीये, ना वॉजवर आहे, ना विल बी आहे. काहीच हेल्पिंग वर्ब नाहीये ह्यामध्ये. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स हा एक असा टेन्स आहे ज्याच्यामध्ये आता यांचे असर्टिव्ह सेंटेन्सेस बनवताना कुठलाही हेल्पिंग वर्ब यूज केला जात नाही. पण ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब्स तर घ्यावेच लागतात, कारण क्वेश्चन्स वगैरे बनवायचे, निगेटिव्ह बनवायचे, तर हेल्पिंग वर्ब शिवाय नाही बनवू शकत. तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन्स बनवायचे असेल तर आपल्याला वाक्याची सुरुवातच हेल्पिंग वर्बने करावी लागते. सो त्यासाठी जनरेट केलेले आहेत हेल्पिंग वर्ब, स्पेशली डू डज. मग डू डज कधी वापरतात? जर तुमच्या वाक्यातला करता आय, वी, यू, दे यांच्यापैकी असेल तर डू वापरलं जातं. आणि जर सिंग्युलर असेल, ही, शी, इट, राधा, एक व्यक्ती एक वस्तूविषयी बोलत असाल तर डज वापरलं जातं. आता यामध्ये एक रूल आहे. हा रूल काय आहे मी नंतर समजून सांगते. सगळ्यात आधी इथे वाक्य लिहिलेलं आहे, आम्ही खेळतो. काय लक्षात आलं तुम्हाला? हॅव यू सीन द फॉर्म्युला? सब्जेक्ट घ्यायचा आणि V1 घ्यायचं, वाक्यातला करता घ्यायचा आणि जी क्रिया घडली ती लगेच घेऊन टाकायची. आम नाही, इज नाही, आर नाही, वॉज नाही, वर नाही, विल बी नाही, काही नाही. डायरेक्टली सब्जेक्ट जे सब्जेक्ट घ्यायचा आणि मुख्य क्रिया डायरेक्टली घेऊन टाकायची. सो आम्ही खेळतो, चला घ्या, पहिला शब्द घ्या आणि दुसरा शब्द घ्या, बस डायरेक्टली घेऊन टाका. फर्स्ट वर्ड, सेकंड वर्ड, दॅट्स इट. आम्ही काय बोलतात त्याला ते घ्या, खेळणे काय बोलतात त्याला ते घ्या, डन. एक्झाम्पल रेडी, वी प्ले. आम्ही खेळतो, वी प्ले, वी प्ले. पुढे काय? पुढे तो अभ्यास करतो, तो अभ्यास करतो. चला घ्या, तोला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्या, अभ्यास करण्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्या. कम ऑन ऑल ऑफ यू. तो अभ्यास करतो, टेक इट. यू हॅव टू प्रॅक्टिस. आय हॅव गिवन यू द फॉर्म्युला नाव. आता तुम्हाला काय करायचंय? इम्प्लिमेंट करायचंय. पहिला शब्द घ्या, सब्जेक्ट घेतला, हा सब्जेक्ट इंग्लिश मध्ये, आणि आता मेन वर्ब घ्या, घेतला. अशा दोन गोष्टी येणार. तो अभ्यास करतो, तो म्हणजे ही, अभ्यास करणे म्हणजे काय? स्टडी. इथे आता काय केलंय हे पहा, स्टडीला इयस जॉईन केलेलं आहे. व्हॉट हॅव आय डन हिअर? एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. स्टडीला इयस जॉईन केलाय. विषय असा आहे पहा, आता रूल वाचा. जर करता एक वचनी सिंग्युलर असेल म्हणजे कोण कोण? जर तुमच्या वाक्यातला करता म्हणजे हा पहिला शब्द ही, शी, इट, राधा असा असेल तर वर्बला यस किंवा इयस प्रत्यय लावावा. जर करता एक वचनी असेल, जर तुमच्या वाक्यातला करता एक वचनी असेल, सिंग्युलर असेल, ही, शी, आय सोडू ना, हे रूल आय साठी नाहीये, एक्सेप्ट आय. तुम्ही म्हणणार मॅम आय पण तर सिंग्युलर आहे, पण दिस रूल इज नॉट फॉर आय. आय साठी हा रूल लागू होत नाही. आय सोडून करता ही असेल, शी असेल, इट असेल, राधा असेल, सिंग्युलर असेल तर काय करायचं? जो तुमचा वर्ब आहे त्या वर्बला यस किंवा यस लावायचं. हे पाहिजे आलं करता ही सोबत रूल अप्लाय करायचंय, यस किंवा यस लावायचंय. स्टडीला यस लावलं, झालं स्टडीज. काय झालं मग? स्टडीज. तो अभ्यास करतो, ही स्टडीज, ही स्टडीज. पुढे मुले झोका खेळतात. चलो कम ऑन एव्हरीबडी, घ्या बरं. 3 शब्द आहे, पहिले हा घ्यायचा, 2 नंबरला हे घ्यायचं आणि 3 नंबरला राहिलेलं वाक्य. चलो कम ऑन. मुले झोका खेळतात. ट्राय मेकिंग द सेंटेन्स. हे पहा, सब्जेक्ट घ्यायचं, V1 घ्यायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं. सब्जेक्ट मुले, चिल्ड्रन. चिल्ड्रन स्विंग. मुले झोका खेळतात असं पण चालेल, किंवा चिल्ड्रन प्ले स्विंग असं पण चालतं. चिल्ड्रन प्ले स्विंग असं पण चालतं. आता चिल्ड्रन सोबत यस नाही लावलं. का नाही लावलं? कारण खूप सारी मुले, वी आर स्पीकिंग अबाउट सो मेनी किड्स. मुले म्हणले ना, सो चिल्ड्रन, आणि मग त्याला नाही लावायचं कारण ते प्लुरल झालं. एक वचनी असेल, एक व्यक्ती एक वस्तू असेल तरच लावायचं. सो चिल्ड्रन प्ले स्विंग असं पण म्हणू शकता, आणि डायरेक्टली स्विंग म्हणजे झोका खेळणे, ते एक मेन वर्ब पण आहे. वडील वर्तमानपत्र वाचतात. चलो घ्या, वडीलला इंग्लिश मध्ये काय म्हणतात घ्या, वाचण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते घ्या. टेक रेस्ट सेंटेन्स. कम ऑन प्रॅक्टिस प्लीज एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स. सब्जेक्ट घ्यायचं, V1 घ्यायचं, ऑब्जेक्ट घ्यायचं, अँड यू आर डन. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. You guys can go for it. Please everybody do it. वडील वाचतात. वडील म्हणजे काय? फादर. आता फादर काय बोलतात? सिंग्युलर एकच जण नॉट.
वडील म्हणजे काय फादर, म्हणजे काय रीडला लावलं येस बरं सिंग्युलर आहे. सो फादर रीड्स काय वर्तमानपत्र, वर्तमानपत्र म्हणजे एक्झाम्पल रेडी. फादर रीड्स न्यूजपेपर, वडील वर्तमानपत्र वाचतात. छोटासा रूल आहे, वाक्यातला करता सिंग्युलर येस लावा. मध्ये बोलतात कुक बनवणे, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश कुक. सो आई जेवण बनवते, इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार आहे? प्लीज लेट मी नो इन इंग्लिश. आई जेवण बनवते. येस, आई म्हणजे काय मदर, जेवण बनवणे कुक, कुकला येस लावायचं. सो आई मदर कुक्स एवढं लिहिलं तरी चालतं, मदर कुक्स फूड असं पण चालतं, मॉम कुक्स फूड असं पण बोथ आर मॅनेजेबल. सॉरी. प्लीज रीड ऑल द सेंटेन्सेस प्रॉपरली एव्हरीबडी. वाचा सगळे सेंटेन्सेस व्यवस्थित. Are you done? Yes? एकच minute. क्लिअर? दिस इज हाऊ वी कॅन मेक द सेंटेन्सेस. अशा प्रकारे आपण हे वाक्य बनवू शकतो. सो टू मेक दिस सेंटेन्सेस व्हॉट यू हॅव टू डू इज, वाक्यातला कर्ता ओळखायचा. कर्ता ओळखला की त्याच्यानंतर जे वर्ब आहे सिंग्युलर असेल तर त्याला येस लावायचा, आणि सिंग्युलर नसेल तर इट्स ओके ऍज इट इज. फक्त इथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब वगैरे काहीच घ्यायचं नाहीये. डायरेक्टली हे पहिला शब्द दुसरा वर्ब लगेच. आम्ही खेळतो, वी घेतलं डायरेक्टली वी प्ले, आम्ही खेळतो. तो अभ्यास करतो, ही स्टडीज. मुले जोगा खेळतात, मुले चिल्ड्रन, जोगा खेळणे म्हणजे स्विंग, चिल्ड्रन स्विंग. वडील वर्तमानपत्र वाचतात, फादर वाचणे म्हणजे रीड, रीडला लावा येस, फादर रीड्स न्यूजपेपर. आई जेवण बनवते, मदर कुक्स फूड, मदर कुक्स फूड. क्लिअर? अशा प्रकारे आपण हे वाक्य बनवू शकतो. सो मी विचारू तुम्हाला काही सेंटेन्सेस चॅट बॉक्स मध्ये, पटापट आन्सर करणार का? येस, करा बरं इंग्लिश मध्ये. टेल मी प्लीज. येस विचारा, यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. हा, मला सांगून दाखवा बरं चॅट बॉक्स मध्ये. आय वन असे मी लिहिते, मी लिहिते. आय राईट, आय राईट. ओके, मला म्हणायचं तो पळतो, तो पळतो. तो पळतो. रनला कोणी कोणी यस नाही लावलं? हाऊ मेनी ऑफ यू डिडंट जॉईन यस टू द रन? तो पळतो, सांगा पटापट चॅट बॉक्स मध्ये. तो पळतो, ही रन्स. ओके, नेक्स्ट वन. आय वॉन्ट टू से दॅट ती सांगते. ती सांगते. प्लीज लेट मी नो हाऊ कॅन वी मेक. ती सांगते. शी टेल्स. व्हेरी गुड. शी टेल्स. ऍब्सोल्युटली. मला म्हणायचंय आपण शिकतो, आपण शिकतो. ट्राय मेकिंग. आपण शिकतो. येस, आपण शिकतो. वी लर्न. आता वी सोबत लर्न ला यस नाही लावायचं. आपण शिकतो,
We learn directly. Correct. Next one. I want to say that tu जातो. I'm checking answers in the chat box. Everybody please do answer. Tu जातो. You go. Very good. Absolutely. And next I want to say that ते शिकतात. ते शिकतात. They learn. Very good. They learn. बरं मला म्हणायचं ती नाचते. ती नाचते. Tell me please in English. ती नाचते. ती नाचते. She dances. She dances. बरोबर आहे. आई गाते. आई गाते. दोनच शब्द, पहिला शब्द घ्यायचा आणि दुसरा शब्द घ्यायचा, बस एवढंच करायचं. पण दुसऱ्या शब्दाला वर्बला काय जॉईन करायचं तुम्हाला? येस किंवा इयस. सो आई गाते. मदर सिंग्स. मदर सिंग्स. सिंग्सला यस लावलं का? ग्रेट. लक्षात आलं का काय विषय? हे पाहिजे वरती रूल सांगितलाय. जर करता एक क्वेश्चन असेल, ही शी इट किंवा राधा असं असेल तर वर्बला काय जॉईन करणार? येस किंवा यस जॉईन करणार. आर यू डन? अजून एक वाक्य होतं का इथे? हिअर वॉज द वन मोर. तू सकाळी उठतोस. काय? तू सकाळी उठतोस. तू उठतोस एवढंच बनवा आधी. तू घ्या 1 नंबरला, उठतोस घ्या 2 नंबरला. तू उठतोस इंग्लिश मध्ये काय? आणि पुढे घ्या सकाळी. सो यू वेकअप इन मॉर्निंग. तू म्हणजे काय? यू. उठणे म्हणजे काय? वेकअप किंवा गेटअप. सो यू वेकअप कधी? सकाळी. इन द मॉर्निंग. यू वेकअप इन द मॉर्निंग. यू वेकअप इन द मॉर्निंग. तू सकाळी उठतोस. क्लिअर? You wake up in the morning. This is how we can make the sentences. Done? चलो नाव आता प्रॅक्टिस सेंटेन्सेस देणार. इंग्लिश मध्ये व्यवस्थित ट्रान्सलेट करायचं. हे पहा, हिअर यू कॅन सी द फॉर्म्युला. तुमच्या समोर फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याच्या नुसार चालायचं. सगळ्यात आधी काय? सब्जेक्ट. सो प्लीज टेक सब्जेक्ट इन द सेंटेन्स. चलो. मी दर रविवारी बागेत झाडांना पाणी घालतो. मी दर रविवारी बागेत झाडांना पाणी घालतो. सगळ्यात आधी काय? सब्जेक्ट. सो चला घ्या बरं सब्जेक्ट वाक्यातलं. सगळ्यात आधी घ्या सब्जेक्ट 1 नंबरला. टेक दिस वन. घेतलं का सब्जेक्ट? चलो पुढे काय? V1. V1 म्हणजे काय? मुख्य क्रिया. वाक्यात क्रिया काय घडली आहे? पाणी घालणे. वाक्यात क्रिया काय घडली आहे? पाणी घालणे. पाणी घालण्याला इंग्लिश मध्ये वॉटर बोलतात. वॉटर म्हणजे पाणी. हे बरोबर आहे. सो पाणी घालणे याला पण वॉटरच बोलतात. ही क्रिया पण आहे. सो घ्या पाणी घालण्याला इंग्लिश मध्ये वॉटर बोलतात. घ्या ते. बरं कोणाला? ऑब्जेक्ट. पुढे काय पाहिजे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं? कोणाला किंवा काय नाही. तर कोणाला पाणी घालते? झाडांना. मग घ्या झाडांना पुढे शब्द 3 नंबरला. घेतलं का? झाले 3 शब्द. सब्जेक्ट, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. झालं का? हे पहा, हे सब्जेक्ट, हे मेन वर्ब आणि हे ऑब्जेक्ट. झाले का असे 3? मी म्हणजे काय? आय. पाणी घालणे म्हणजे काय? वॉटर. झाड म्हणजे काय? ट्रीज बोला, प्लांट्स बोला. आता ऍडवर्ब. कुठे? बागेत. घ्या बागेत. आणि कधी? दर रविवारी. ते एक घ्या. झालं वाक्य तयार. मग कसं बरं होणार वाक्य? आय शो यू नाव. तुमचं झालं का वाक्य तयार सगळ्यांचं? 1 बाय 1 घेऊन टाकायचं होतं सगळं. आय वॉटर द प्लांट्स इन द गार्डन एव्हरी संडे. मी म्हणजे काय? हे पा आय घेतलं. पाणी घालणे म्हणजे काय? वॉटर. झाडांना प्लांट्स. छोटे छोटे रोपटे असणार त्यांनाच पाणी घालतो आपण. आय वॉटर द प्लांट्स. कुठं? बागेत. हे पा घेतलं. इन गार्डन. कधी? दर रविवारी. हे पा घेतलं. एव्हरी संडे. झालं का वाक्य तयार? इज द सेंटेन्स रेडी? I water the plants in garden every Sunday. Is that clear everybody? I water the plants in garden every Sunday.
दिस इज हाऊ वी कॅन मेक द सेंटेन्स. लक्षात आलं सगळ्यांच्या? कोणाला काय डाऊट्स आहेत का? मी तुम्हाला ना लास्ट आय विल गिव्ह यू सम टाइम टू आस्क. एकदा समजून घ्या कॉन्सेप्ट. ती मोबाईलवर वेळ घालवते. ती मोबाईलवर वेळ घालवते. चला घ्या सब्जेक्ट सगळ्यात आधी. हे पहा, दिस फॉर्म्युला यू हॅव टू फॉलो. वरती पहा, हा फॉर्म्युला तुम्हाला फॉलो करायचा आहे. घ्या ती. सगळ्यात आधी तिला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्या. वेळ घालवणे. घालवणे, वेळ घालवणे याला इंग्लिश मध्ये काय बोलतात का? करेक्ट, व्हेरी गुड. आणि कुठे वेळ घालवते? तर मोबाईलवर. ते एक घ्यायचंय. हे पहा, आय टीच यू. ती मोबाईलवर वेळ घालवते. सगळ्यात आधी कोण? ती. ती म्हणजेच काय? शी. ठीक आहे, बरोबर. सब्जेक्ट. आता काय? ती घालवते, वेळ घालवते. सो काय घालवते त्याच्यावर डिपेंड असणार. तर घालवणे म्हणजे ना स्पेंड बोलायचं इंग्लिश मध्ये. काय बोलायचं? स्पेंड घ्या शब्द इथं. वर्ब घ्या इथं. स्पेंड. थोडं थोडं येतंय का ओळखायला? म्हणजे लिहिता नाही येत माऊस मध्ये व्यवस्थित. आता शी आलंय. मग तुम्ही सांगा मला, स्पेंडला यस लावायचं की नाही लावायचं? व्हॉट डू यू थिंक एव्हरीवन? स्पेंडला यस लावायचंय की नाही लावायचंय? लावायचंय ना? मग लावून टाका. शी स्पेंड्स म्हणजे काय? ती घालवते. शी स्पेंड्स. ती घालवते. काय घालवते? वेळ घालवते. चला घ्या, काय घालवते? वेळ. मग ते काय? ऑब्जेक्ट घ्या इथं. टाइम. शी स्पेंड्स व्हॉट? टाइम. बरं, आता ऍडवर्ब. ऍडवर्ब कसं घ्यायचं? कुठं घालवते वेळ ती? मोबाईलवर. शी स्पेंड्स टाइम. एवढं झालं. कुठं घालवते? मोबाईलवर. मग काय होणार? ऑन मोबाईल. शी स्पेंड्स टाइम ऑन मोबाईल. है ना? झालं? बरोबर आलं? असं जमलं? असं अशा पद्धतीने एक वाक्य बनवलं जातं. शी स्पेंड्स टाइम ऑन, इथं हर नव्हतं पाहिजे, ऑन फोन और ऑन मोबाईल. एनिवेज, तिच्या मोबाईलवर असं असेल तर हर यूज करू शकतो आपण. पुढे, तो दररोज वृत्तपत्र वाचतो. कम ऑन, प्लीज मेक द सेंटेन्स. तो दररोज वृत्तपत्र वाचतो. चला एव्हरीबडी कम ऑन. घ्या पहिले सगळ्यात आधी तो. तोला इंग्लिश मध्ये काय बोलतात? तो दररोज वृत्तपत्र वाचतो. प्लीज गेट द सब्जेक्ट फर्स्ट. घेतला सब्जेक्ट? पहिले सब्जेक्ट घेतलं सगळ्यांनी? ओके. V1 घ्या आता. वाचणे. वाचण्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्यायचं. आणि पहा, ते व्हर्बला यस लावायचं की नाही लावायचं ते पण डिसाईड करा. मग तो वाचतो. काय वाचतो ते आधी घ्यायचं. काय वाचतो ते घ्या पुढे. आणि कधी वाचतो? दररोज. ते एक घ्यायचं पुढे. झालं बघ तयार. 4 शब्द. 4 words should be there. Prepare the sentence everyone. तो दररोज वृत्तपत्र वाचतो. सगळ्यात आधी तो. ही. वाचणे म्हणजे रीड्स. काय वाचतो? न्यूजपेपर. दररोज म्हणजे एव्हरी डे. एक्झाम्पल, रेडी. ही रीड्स द न्यूजपेपर एव्हरी डे. तो दररोज वृत्तपत्र वाचतो. नेक्स्ट, आम्ही दर शुक्रवारी चित्रपट पाहतो. कम ऑन एव्हरीवन, प्लीज डू मेक. आम्ही दर शुक्रवारी चित्रपट पाहतो. आम्ही दर शुक्रवारी चित्रपट पाहतो. वी. आम्ही म्हणजे काय? वी. पाहणे म्हणजे काय? वॉच. काय पाहतो? चित्रपट. वी वॉच अ मूवी. कधी? दर शुक्रवारी. एव्हरी फ्रायडे. एव्हरी फ्रायडे. जसं दर रविवारी एव्हरी संडे, जसं एव्हरी फ्रायडे. वी वॉच अ मूवी एव्हरी फ्रायडे. आई सकाळी सणासाठी रांगोळी काढते.
आई सकाळी रांगोळी काढते. कन्सिडर करा, एवढंच सेंटेन्स आहे. आई सकाळी रांगोळी काढते, एक्स्ट्रा झालंय. आई सकाळी रांगोळी काढते एवढंच आहे असं कन्सिडर करा अँड मेक द सेंटेन्स. आई सकाळी रांगोळी काढते. प्लीज मेक द सेंटेन्स. आई सकाळी रांगोळी काढते एवढंच कन्सिडर करा वाक्य अँड मेक इट इन इंग्लिश. आई सकाळी रांगोळी काढते. आई आई म्हणजे काय? मदर. आता रांगोळी काढण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? व्हॉट टू से रांगोळी काढणे इन इंग्लिश? मेक बोलायचं. काय बोलायचं? मेक. आई सकाळी रांगोळी काढते. मदर रांगोळी काढण्याला बोलायचं मेक. पहा मेकला येस लावायचं की नाही लावायचं ते विचार करा. रांगोळीला रांगोळीच बोलायचं. बिकम्स इन इंग्लिश मदर मेक्स रंगोली. आता सणासाठी होतं म्हणून ठीक आहे. फॉर द फेस्टिवल साठी. साठी आलं की काय होणार? फॉर द फेस्टिवल. सकाळी इन द मॉर्निंग. असे वेगळे वेगळे ऍडवर्ब येऊ शकतात वाक्यामध्ये. कितीही ऍडवर्ब येऊ शकतात हा. आई सकाळी सणासाठी रांगोळी काढते. मदर मेक्स रंगोली फॉर द फेस्टिवल इन द मॉर्निंग. नेक्स्ट वन. मुले वर्गात गाणी गातात. चलो प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश एव्हरीबडी. कम ऑन प्लीज मेक इट. Yes, come on. आर यू डन एव्हरीवन? झालं? सो डिड यू अंडरस्टँड हाऊ द सेंटेन्स इज बिंग मेड? कसं सेंटेन्स बनवलं जातं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. दिस इज हाऊ वी हॅव टू मेक द सेंटेन्सेस. ऍक्च्युअली याचं उत्तर सांगते मी तुम्हाला. एक्झाम्पल. मुले वर्गात गाणी गातात. चिल्ड्रन. मुले म्हणजे काय? चिल्ड्रन. गाणे सिंग. चिल्ड्रन सोबत सिंगला यस नाही लावायचं कारण खूप सारी मुले असं कन्सिडर होतंय. सो चिल्ड्रन सिंग सॉंग्स कुठं? इन द क्लासरूम. मुले वर्गात गाणी गातात. चिल्ड्रन सिंग सॉंग्स इन द क्लासरूम. गाणी आलं ना म्हणून सॉंगला यस लावलेलं प्लुरल बनवायला. सो चिल्ड्रन सिंग सॉंग्स इन द क्लासरूम. लक्षात आलं सगळ्यांनी? दिस इज हाऊ वी कॅन मेक द सेंटेन्स. सांगा बरं इंग्लिश मध्ये. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करते. मेक द सेंटेन्स प्लीज. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करते. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करते. आई म्हणजे काय? मदर है ना? ओके. स्वयंपाकघर. स्वयंपाक करते. व्हॉट इज द वर्ब हिअर? स्वयंपाक करणे. स्वयंपाक करण्याला काय बोलतात? कुक. मदर कुक. कुकला यस लावायचं का? ऑब्विसली लावायचं. आई सिंग्युलर आहे. मदर कुक्स. आई स्वयंपाक करते. कुठे? स्वयंपाकघरात. मदर कुक्स इन द किचन. मदर कुक्स इन द किचन. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करते. डिड यू अंडरस्टँड? कोणीतरी काहीतरी करतं. सो गाईड सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्हॉट इज द यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? आय टेल यू. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वी कॅन मेक अवर डेली रुटीन. व्हॉट कॅन वी मेक इन सिंपल प्रेझेंट टेन्स? डेली रुटीन बनवू शकतो.
तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज काय करता, व्हॉट इज युअर स्केड्यूल, व्हॉट इज युअर रुटीन, ते तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करून बनवू शकता. कसं माहिती आहे? फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. मी सकाळी 7 वाजता उठते. करा इंग्लिश मध्ये ट्राय. हाऊ कॅन वी मेक? बनवा बरं वाक्य. आय एम गिव्हिंग यू, मी सकाळी 7 वाजता उठते. करा. मी ते टाईप करून पाठवते तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये. मी सकाळी 7 वाजता उठते. पटापट बनवा बरं. एव्हरीबडी डू मेक द सेंटेन्स. मी सकाळी 7 वाजता उठते. आता पहा, मीला इंग्लिश मध्ये काय बनवायचं? मीला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? घ्या. मीला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? मी सकाळी 7 वाजता उठते. मी म्हणजे आय. उठणेला बोला वेकअप. आय वेकअप. किती वाजता? 7 वाजता. आय वेकअप ऍट 7. कधी? सकाळी. इन द मॉर्निंग. आय वेकअप ऍट 7 o'clock इन द मॉर्निंग. पुढचं वाक्य. हा, नेक्स्ट एक्झाम्पल चॅट बॉक्स मध्ये पाठवते, तिथे आन्सर करा. मी चहा घेते. सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचं. यू कॅन शेअर युअर होल डेली रुटीन युजिंग इट. पुढचं वाक्य बनवा. मी चहा घेते. मी चहा घेते. मेक द नेक्स्ट सेंटेन्स. मी चहा घेते. मी चहा घेते. मी म्हणजे काय? आय. चहा घेते. घेणे म्हणजे काय? टेक. चहा म्हणजे काय? टी. मी चहा घेते. आय टेक टी. पुढचं वाक्य. नेक्स्ट वन. मी तयार होते. करा इंग्लिश मध्ये पुढचं वाक्य. मी तयार होते. आन्सर इन द चॅट बॉक्स. तयार होण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? गेट रेडी. गेट रेडी म्हणजे तयार होणे. सो मी तयार होते बिकम्स इन इंग्लिश आय रेडी नाही. करा इंग्लिश मध्ये. जाते इंग्लिश मध्ये. आय गो टू ऑफिस. है ना? ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट एक्झाम्पल. मला म्हणायचंय मी देवपूजा करते. व्हॉट इज द एक्झाम्पल आय एम टेकिंग हियर? मी देवपूजा करते. मी देवपूजा करते. करा ट्राय इंग्लिश मध्ये. मी देवपूजा करते. यु नो पूजा करण्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? वर्शिप. पूजा करणे म्हणजे वर्शिप. WORSHIP. हे पहिले लिहून दाखवते. WORSHIP. वर्शिप. वर्शिप म्हणजे पूजा करणे. कोणाची पूजा? त्याला पुढं
मी देवपूजा करते. आय वर्शिप गॉड. मी देवपूजा करते. आय वर्शिप गॉड. ओके. नेक्स्ट मला म्हणायचंय मी अगरबत्ती लावते. I wanna say that मी अगरबत्ती लावते. Whole daily routine you can share using simple present tense. जसं मी देवपूजा करते आय वर्शिप गॉड, तसं मी अगरबत्ती लावते. आपण म्हणू शकतो ना मी देवासमोर अगरबत्ती लावते. सो यू शुड नो अगरबत्तीला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते एक माहित पाहिजे. आणि अगरबत्तीला काय बोलतात ते माहित पडलं की ते लावणे त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते माहित पाहिजे. नॉट इझी. अगरबत्ती लावणे इंग्लिश मध्ये पा पहिली गोष्ट अगरबत्तीला इंग्लिश मध्ये बोलतात इन्सेन्स स्टिक. काय बोलतात? अगरबत्तीला इंग्लिश मध्ये बोलतात इन्सेन्स स्टिक. इन्सेन्स स्टिक एक तर काडी असते स्टिक. इन्सेन्स म्हणजे अशी बर्न केल्याच्या नंतर त्याचा अरोमा इट लिव्हज फ्रॅग्रन्स, त्याचा सुगंध पसरतो. जसं अगरबत्ती धूप हे आपण बर्न केलं तर फ्रॅग्रन्स येतो, सुगंध येतो ना. बोलतात इन्सेन्स. अगरबत्तीला बोलायचं इन्सेन्स स्टिक. आणि ते आता तुम्ही लावताय म्हणजे आता प्रॅक्टिकली पाहिलं ते बर्न करतो आपण. सो बोला बर्न. आय बर्न इन्सेन्स स्टिक. व्हॉट कॅन यू से? आय बर्न इन्सेन्स स्टिक. इन्सेन्स स्टिक म्हणजे काय? अगरबत्ती. मी अगरबत्ती लावते. आय बर्न इन्सेन्स स्टिक. ओके. त्याच्यानंतर मला म्हणायचंय हिअर आय गो द सेंटेन्स आई कपडे धुते. करावर इंग्लिश मध्ये आई कपडे धुते. व्यवस्थित बनवायचं हे वाक्य. रूल अप्लाय करा. आय हॅव टोल्ड यू वन रूल. इथं सगळीकडे स्क्रीनवरती पहा सगळीकडे एक रूल आपण अप्लाय केलंय. काय? जर तुमच्या वाक्यातला करता सिंग्युलर असेल तर वर्बला यस लावायचं. हे पहा ही सोबत रीडला यस लावलं, शी सोबत स्पेंडला यस लावलं, मदर आलं. हे पहा इथं मदर सोबत मेकला यस लावलं. सो वाक्यातला करता जर एकवचनी असेल तर वर्बला काय लावायचं आपल्याला? यस लावायचं. मग आई कपडे धुते. आईला इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे? मदर. काय बोलायचं? मदर. आता मदर सोबत काय? धुणे. धुणे म्हणजे काय? वॉश. वॉशला काय लावायचं? यस लावायचं. मदर वॉशेस काय? कपडे. क्लोथ्स. मदर वॉशेस क्लोथ्स. मदर वॉशेस क्लोथ्स. ठीक आहे. असंच एक सिंपल एक्झाम्पल देते. आय वॉन्ट से दॅट. मला म्हणायचंय ती पाणी पिते. करा बरं इंग्लिश मध्ये. आता इथे रूल अप्लाय करायचा. यू हॅव टू अप्लाय द रूल हिअर. ती पाणी पिते. अप्लाय द रूल प्लीज. काय रूल अप्लाय करायचा? कर्त्याला. कर्ता जर सिंग्युलर असेल तर वर्बला यस जॉईन करा. करा पटापट. ती पाणी पिते. बरोबर. शी ड्रिंक्स वॉटर. ड्रिंकला यस लावलं का? कारण सिंग्युलर आहे. पुढचं वाक्य. ती घर झाडते. करा पुढचं वाक्य. ती घर झाडते. झाडणेला इंग्लिश मध्ये म्हणायचं स्वीप. SWEEP. स्वीप म्हणजे झाडणे. मग इंग्लिश मध्ये ती घर झाडते. करा इंग्लिश मध्ये. ट्राय मेकिंग द सेंटेन्स. ती घर झाडते. शी स्वीप्स. स्वीपला यस जॉईन केलंय का? डिड यू जॉईन यस? यस लावायला विसरायचं नाही. शी स्वीप्स द होम. ती घर झाडते. दिस इज हाऊ यू कॅन मेक युअर होल डेली रुटीन. पूर्ण तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रात्रीपर्यंतचं जे तुमचं शेड्यूल आहे ते तुम्ही बनवू शकता. मी सकाळी लवकर उठते. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मग मी दात घासते. आय ब्रश माय टीथ. मी आवरते. आय गेट रेडी. मी केस विंचरते. आय कोम माय हेअर. त्याच्यानंतर मी क्लास घेते. आय कंडक्ट द क्लास. मी क्लास जॉईन करते. आय जॉईन द क्लास. मी उत्तर देते. आय आन्सर.
मी नवीन नवीन गोष्टी शिकते. आय लर्न न्यू थिंग्स. मी सर्वांसाठी जेवण बनवते. आय कुक फॉर एव्हरीबडी. मी सर्वांना वाढते. आय सर्व एव्हरीवन. मी किचन आवरते. आय क्लीन द किचन. मी थोडा वेळ आराम करते. आय रेस्ट फॉर सम टाइम. मग परत मी सगळ्यांसाठी चहा बनवते. देन आय मेक टी फॉर एव्हरीवन. सर्वांना चहा देते. आय गिव्ह टी टू एव्हरीवन. मुलांचा अभ्यास घेते. आय टेक स्टडी ऑफ माय किड्स. असे वाक्य यू कॅन मेक हिअर. ठीक आहे. चलो नाव हिअर आता आपल्याला काय करायचंय, व्हर्बल क्वेश्चन्स वी आर गोइंग टू लर्न हिअर. हे जे नॉर्मल सेंटेन्सेस आपण शिकलो की असं असं कोणी कोणी करतं, तर मग ह्यांचे क्वेश्चन्स पण बनवले जातात. जसं हिअर आय हॅव टेकन अ सेंटेन्स, आपण सकाळी चालतो. करा बरं इंग्लिश मध्ये. मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. आपण सकाळी चालतो. येस, आपण सकाळी चालतो. आपण सकाळी चालतो. वी वॉक इन द मॉर्निंग. आपण म्हणजे काय, वी. चालणे म्हणजे काय, वॉक. सकाळी म्हणजे काय, इन द मॉर्निंग. वी वॉक इन द मॉर्निंग. आता पुढे आपल्याला काय करायचंय, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट गाईज. आपण सकाळी चालतो का, हा प्रश्न आहे. वी हॅव टू मेक द क्वेश्चन हिअर. आपण सकाळी चालतो का, हा प्रश्न आपल्याला करायचा आहे. सो टू मेक दिस सेंटेन्स, हा प्रश्न इंग्लिश मध्ये करण्यासाठी हे पहा इथं काय लिहिलंय, स्टार्ट सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची. यू नो व्हेरी वेल, ह्या वाक्यामध्ये इफ यू सी, ह्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये ना. देर इज नो हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स. म्हणून मग यू कॅन सी हिअर, मी इथे लिहिलेलं आहे, आपण हिअर वी हॅव ऍक्च्युअली गॉट द हेल्पिंग वर्ब्स. कोणते कोणते हेल्पिंग वर्ब्स? सिंपल प्रेझेंट टेन्सचे डू अँड डज. विच आर द हेल्पिंग वर्ब्स हिअर? डू अँड डज. मग वी वॉक इन द मॉर्निंग, वी असेल तर वी सोबत काय हेल्पिंग वर्ब यूज करायचं? डू. आय, वी, यू, दे यांच्यासोबत डू वापरायचं. ही, शी, इट राधा सिंग्युलर असेल तर सिंग्युलर सोबत डज वापरायचं. आय सोडून सिंग्युलर सोबत डज, बाकी प्लुरल सोबत डू वापरतात. वी वॉक इन द मॉर्निंग, फक्त वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची. वी सोबत हेल्पिंग वर्ब आहे डू. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब टाकलं फक्त, पुढचं सेंटेन्स ऍज इट इज. डू वी वॉक इन द मॉर्निंग? आपण सकाळी चालतो का? डू वी वॉक इन द मॉर्निंग? व्हॉट डिड वी डू? फक्त वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब टाकलं. बाकी पूर्ण सेंटेन्स ऍज इट इज खाली तयार आहे. डू वी वॉक इन द मॉर्निंग? आपण सकाळी चालतो का? काय केलं समजलं? हेल्पिंग वर्ब अप्लाय केलं. सो हेल्पिंग वर्ब इथं एक डू हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं एक डज हेल्पिंग वर्ब आहे. सो हे दोन हेल्पिंग वर्ब इथे आपल्याला यूज करायचे. आता आपण सकाळी चालत नाही, काय? ऍड नॉट टू द हेल्पिंग वर्ब. निगेटिव्ह वाक्य इथे काय करायचं? हेल्पिंग वर्बला नॉट जॉईन करायचं. चला करून टाका. हेल्पिंग वर्बला नॉट जॉईन करायचं आणि हेल्पिंग वर्ब 2 नंबरला घ्यायचं. 2 नंबरला आपण सकाळी चालत नाही. आपण सकाळी चालत नाही. मग काय? वी वॉक इन द मॉर्निंग, आपण सकाळी चालतो. आणि हेल्पिंग वर्ब डू, डू ला लावलं नॉट, ते घेतलं 2 नंबरला. वाक्य झालं वी डोंट वॉक इन द मॉर्निंग. हाऊ द सेंटेन्स बिकम्स? वी डोंट वॉक इन द मॉर्निंग. हा वाक्य. आपण सकाळी चालतो, वी वॉक इन द मॉर्निंग. आपण सकाळी चालत नाही, वी डोंट वॉक इन द मॉर्निंग. पुढे, आपण सकाळी चालत नाही का? व्हॉट इज द एक्झाम्पल? आपण सकाळी चालत नाही का? सगळ्यात आधी क्वेश्चन आहे, वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा आणि त्याला नॉट जॉईन करा. स्टार्ट युअर सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब आणि त्या हेल्पिंग वर्बला नॉट लावा. म्हणजेच हे पहा, हे डोंट एक नंबरला घ्या आणि हे वी 2 नंबरला घ्या. चला करा इंटरचेंज. फक्त दोन्ही इंटरचेंज करा एव्हरीबडी आणि करा क्रिएशन. काय होतं पहा, डोंट आधी घ्या आणि वी नंतर घ्या. आपण सकाळी चालत नाही का? जस्ट इंटरचेंज द थिंग. यू जस्ट हॅव टू इंटरचेंज. आपण सकाळी चालत नाही का? मग काय करा, डोंट आधी, वी नंतर, बिकम्स डोंट वी वॉक इन द मॉर्निंग. आपण सकाळी चालत नाही का? डोंट वी वॉक इन द मॉर्निंग. अशा प्रकारे यांचे बाकीचे हे 3 फॉर्म्स बनवले जातात. एकदा परत वाचणार, व्यवस्थित वाचा. आपण सकाळी चालतो, वी वॉक इन द मॉर्निंग. आपण सकाळी चालतो का? प्रश्न आहे. सुरुवात कशाने केली? क्वेश्चन असेल तर वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते.
डू सुरुवातीला घेतलं, डू वी वॉक इन द मॉर्निंग. निगेटिव्ह, आपण सकाळी चालत नाही, निगेटिव्ह म्हणून काय केलं, हेल्पिंग वर्बला नॉट लावलं. हे पहा, डोंट, वी डोंट वॉक इन द मॉर्निंग. आणि आपण सकाळी चालत नाही का. हे पहा, स्टार्ट सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब, वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा आणि त्याला नॉट जॉईन करा. तर हेल्पिंग वर्ब घेतलं डू, त्याला नॉट लावलं, डोंट घेतलं सुरुवातीला, डोंट वी वॉक इन द मॉर्निंग. डोंट वी वॉक इन द मॉर्निंग. थोडंसं अवघड आहे ना, पण येईल लक्षात. डोंट वरी, प्रॅक्टिस होणार सगळ्या गोष्टी. परत एकदा पुढे, वडील ऑफिसला जातात. चलो कम ऑन, मेक द सेंटेन्स एव्हरीवन. यू ट्राय नाव. तुम्ही जितकं जास्त ट्राय करणार ना तेवढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. यू हॅव टू ट्राय. वडील ऑफिसला जातात. चलो मेक द सेंटेन्स. वाक्य आपलं बनवायचं, समोर स्क्रीनवरचं पाहायचं, काय चेंजेस आहेत, आपलं काय चुकलंय व्हेरीफाय करायचं, पुढे जायचं. वडील ऑफिसला जातात. हा, सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर आहे. मग काय करणार आहे तुम्ही, फादर सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर एकवचनी, मग काय करायचं बरं, वडील ऑफिसला जातात. देन व्हॉट टू डू, फादर गोज टू ऑफिस. गोला काय जॉईन करणार आहे, ईएस जॉईन करणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट हा गाईज, व्यवस्थित लक्ष द्या. फादर गोज टू ऑफिस, वडील ऑफिसला जातात, गोला ईएस जॉईन झालं. यस की ईएस हे तुम्ही ठरवायचं आता. ते ऑब्झर्वेशननी समजतं यस जॉईन करायचं की यस जॉईन करायचं. त्याला ग्रामरचे खूप रूल्स आहेत, यस जॉईन कधी करायचं आणि यस कधी जॉईन, पण आपल्याला ते ऑब्झर्वेशनच समजतं. हे पण आता गोला सगळेजण यसच लावतात ना, गोला कोणी जी ओ यस गोज करतं का, कोणीच नाही करत. वाय डोंट यू डू दिस, बिकॉज यू नो दॅट तुमचं ऑब्झर्वेशन तेवढं स्ट्रॉंग आहे. वडील ऑफिसला जातात, फादर गोज टू ऑफिस. आता क्वेश्चन आहे बाबा, वडील ऑफिसला जातात का, तर काय करायचं, स्टार्ट सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. चूज द हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब चूज करा. काय घ्यायचं बरं हेल्पिंग वर्ब फादर सोबत, डू घ्यायचं की डज घ्यायचं, ठरवा व्यवस्थित. डू ऑर डज, डू ऑर डज, व्हॉट शुड बी युज्ड हिअर, डू ऑर डज. वडील ऑफिसला जातात का, डज घ्यावं लागेल कारण सिंग्युलर आहे. सो चला डज घ्या सुरुवातीला, पुढचं सेंटेन्स इथे ऍज इट इज टाकून द्या आणि सुरुवातीला डज घ्या. झालं, आर यू डन एव्हरीबडी, केलं इतकं सगळ्यांनी, एवढं केलंय का सगळी, चलो डन सुरुवात पुढे. आणि आता काय विषय असते इकडे लक्ष द्या. हिअर देर इज ऑल्सो वन मोर रूल. जेव्हा वाक्यात डज येतं, जेव्हा डू ला ऑलरेडी ईएस लागलेलं असतं, तेव्हा हे इथे गोला तुम्ही जे ईएस लावलेलं असतं ना ते काढून टाकायचं असतं. व्हॉट टू डू डिअर पीपल, जेव्हा, डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड. एकच मिनिट गाईज, इंटरनेट कनेक्शन. येस, सो जेव्हा वाक्याला आहे ना डज आलेलं असतं तेव्हा हे जे गोला येस लावताना ते काढून टाकायचं आणि फक्त गो घ्यायचं, कारण डज मध्ये येस आलेलं आहे, मग गो मध्ये परत कशाला ठेवायचं. सो वाक्यात डज आलं की गो प्लेन करायचं. ओके, मग काय झालं, डज फादर गो टू ऑफिस. पुढे करा, वडील ऑफिसला जात नाहीत. नेक्स्ट एक्झाम्पल, वडील ऑफिसला जात नाहीत. आता काय करणार आहे तुम्ही, हेल्पिंग वर्बला नॉट जॉईन करा. हेल्पिंग वर्ब काय, डू ते पहा, त्याला नॉट जॉईन करा. डू ला नॉट लावलं की बिकम्स डोंट, डज ला नॉट लावलं की बिकम्स डझंट. वडील ऑफिसला जात नाहीत. फादर डझंट गो टू ऑफिस. डज नॉट करा किंवा डझंट करा. फादर डझंट गो टू ऑफिस. वडील ऑफिसला जात नाहीत. फादर डझंट गो टू ऑफिस. प्रॅक्टिस वेल हा गाईड, सगळ्यात महत्वाचा टेन्स हा. वडील ऑफिसला जात नाही का, वडील ऑफिसला जात नाहीत का. तर काय करणार आहे, हे पहा, वडील ऑफिसला जातात का आणि वडील ऑफिसला जात नाहीत का एकच आहे, सगळं सारखं सारखं. वडील ऑफिसला जातात का आणि जात नाहीत का, फक्त नॉटचा फरक. देर इज जस्ट द डिफरन्स. हे पाहि, वडील ऑफिसला जातात का आणि जात नाहीत का, इथं डज घेतलं, खाली डझंट घ्या, एवढंच. हे डझंट आधी घ्या, फादर नंतर घ्या. किती क्लूज आहेत तुम्हाला, किती क्लू देऊ अजून.
वडील ऑफिसला जात नाहीत का? स्टार्ट सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब, क्वेश्चन वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा, त्याला नॉट लावा. बिकम फादर गो टू ऑफिस, डझंट फादर गो टू ऑफिस, वडील ऑफिसला जात नाहीत का? लक्षात आलं? वन्स प्लीज डू रीड. वडील ऑफिसला जातात, फादर गोज टू ऑफिस, फादर गोज टू ऑफिस. वडील ऑफिसला जातात का? डज फादर गो टू ऑफिस. वडील ऑफिसला जात नाहीत, फादर डझंट गो टू ऑफिस. वडील ऑफिसला जात नाहीत का? डझंट फादर गो टू ऑफिस. चलो वन्स अगेन. तो झाडांना पाणी घालतो. प्रॅक्टिस एव्हरीबडी. तो झाडांना पाणी घालतो. मेक द सेंटेन्स एव्हरीबडी. तो झाडांना पाणी घालतो. ही वॉटर्स द प्लांट्स, है ना? तो झाडांना पाणी घालतो. ही वॉटर्स द प्लांट्स. वॉटरला यस जॉईन केलं. वाय? कारण सब्जेक्ट सिंग्युलर आहे. ही वॉटर्स द प्लांट. मग तो झाडांना पाणी घालतो का? चूज द हेल्पिंग वर्ब प्रॉपरली. डू की डज? पहा व्यवस्थित. डू और डज, व्हॉट टू यूज हियर? डू और डज. सब्जेक्ट काय? ही वरती डिपेंड करते. इथं लिहिलंय ही असेल तर ही सोबत काय वापरणार तुम्ही? डू की डज? येस डज. मग चला घ्या डज सुरुवातीला. टेक डज इन द बिगिनिंग आणि पुढचं सेंटेन्स ऍज इट इज. डज आल्यावर एकच गोष्ट करायची. काय करायचं? वाक्यात डज आलं की हे वॉटरला जे यस लावलं होतं ते यस काढून टाकलं. इथं दिसतंय का यस? नाही दिसत, सो काढून टाकलं. डज ही वॉटर द प्लांट्स? डज ही वॉटर द प्लांट्स? लक्षात आलं? पुढे तो झाडांना पाणी घालत नाही. चलो कम ऑन. तो झाडांना पाणी घालत नाही. एव्हरीबडी प्लीज प्रॅक्टिस, प्लीज प्रॅक्टिस. तो झाडांना पाणी घालत नाही. मग निगेटिव्ह आहे. काय करायचं? हेल्पिंग वर्बला नॉट लावायचं. हेल्पिंग वर्ब काय? डज. डजला नॉट लावलं फक्त. ही डझंट वॉटर द प्लांट्स और ही डज नॉट वॉटर द प्लांट्स. तो झाडांना पाणी घालत नाही का? हे डज ऍज इट इज खाली घ्या आणि त्याला नॉट लावा. तो झाडांना पाणी घालत नाही का? तर बिकम्स डझंट ही वॉटर द प्लांट्स? डझंट ही वॉटर द प्लांट्स? दिस इज हाउ युअर आन्सर should be ready. Next one. आई लाडू बनवते. चलो प्लीज प्रॅक्टिस एव्हरीबडी. आई लाडू बनवते. करा इंग्लिश मध्ये. हे जे वाक्य आहे ना गाईस, आई लाडू वाक्य करायचं तुम्ही इन युअर नोटबुक. बनवा नोटबुक मध्ये. इन ऑल द फॉर्म्स यू आर गोइंग टू मेक. डू इट प्लीज. नोटबुक मध्ये बनवायचं सगळ्यांनी. आई लाडू बनवते. मेक इन द नोटबुक. आणि ह्याचे फोटोज पाठवणार आहे. सगळे फोटोज व्यवस्थित सगळ्या गोष्टी वहीमध्ये लिहून घ्या. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती अजून सेंटेन्स पाठवल ते सुद्धा तुम्हाला 4 फॉर्म्स मध्ये बनवायचे आहेत. प्रॅक्टिस ऑन इट. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रॅक्टिस. येस क्वेश्चन्स बनवायचे. आई लाडू बनवते का? मग आपण डू घेणार की डज घेणार? ऑब्विसली डज घेणार है ना. अकॉर्डिंगली मेक इट इन 4 फॉर्म्स. डन. चलो विल स्टॉप हिअर ओनली. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट क्लास. पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचा टेन्स शिकणार आहोत. टिल द टाइम एव्हरीबडी प्लीज प्रॅक्टिस ऑन सिम्पल प्रेझेंट टेन्स.